हॅलो अँड वेलकम टू श्रावीज होम किचन. तर व्हिडिओच्या टायटलहून तुम्हाला समजतच असेल, आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्स लाडू, खारीक खोबऱ्याचा लाडू किंवा डिंकाचे लाडू. आपण जे हिवाळी लाडू ज्याला बोलतो ते आपण बनवत आहोत. त्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी इथं घेतलेले. त्यामध्ये आहे खारकेची पूड 2 वाटी, त्यानंतर आपण घेतलेले खोबरं 3 वाटी, 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, 200 ग्राम साधारण गूळ, 200 ग्राम तूप, मनुका घेतलेला आहे 100 ग्राम, 100 ग्राम मिक्स सीड्सचं मी इथे भुगा केलेला आहे, ऑलरेडी मिक्सरवरून फिरून घेतलेले, आणि 100 ग्राम बदाम घेतलेले आहेत. तर ही सर्व क्वांटिटी आहे. तर चला तर आपण स्टार्ट करूया आपली लाडू बनवण्यासाठी. तर सर्वात आधी अशी छान एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे किंवा पॅन घ्यायचा आहे, तुमच्याकडे सॉसपॅन वगैरे जे असेल ते. सर्वात सुरुवातीला आपण तूप घालून घेऊया कढईमध्ये आणि थोड्या वेळाने त्याला छान हलवून घ्यायचे. आपण सर्व तरी टाकलेले, खारकेची पूड टाकली, तर एक चमचा तूप टाकून जसं तुम्हाला लागेल तसं कंटिन्यू हलवत राहून ती छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची खारकेची पूड. तुम्ही बघताय मी थोडं तूप त्यामध्ये ॲड केलेले. छान तिचा खमंग वास सुटायला लागला की आपली खारकेची पूड भाजून तयार आहे हे लक्षात घ्यायचे. आणि तुम्ही अशी एक मोठं ताट किंवा एखादं मोठं टोपलं साईडला घ्यायचं, ज्याच्यामध्ये आपण भाजलेलं सर्व जिन्नस काढून घेऊ शकतो. तर सेम कढईमध्ये परत 2 चमचे मी तूप टाकलेले आणि आपला खोबऱ्याचा जो किस आहे तो भाजून घ्यायचा आहे. सेम खारकेसारखं यालाही तुम्ही थोडं तूप घालून छानपैकी हलवून घेऊ शकता आणि भाजून घ्या. जास्त करपणार नाही याचं लक्ष द्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचं आहे, कमी गॅसवरच तुम्ही भाजायचे आणि एकदम लक्ष देऊन हे सगळे लाडवाचं. खरं तर हे लाडू कोणीही करू शकता, खूप सोपे आहेत. यामध्ये आपण डिंक वापरलेला नाही आहे आणि खरं म्हणजे पाक वगैरे काहीच केलेला नाही आहे. तर जर तुम्ही नवीन असाल तरी हे लाडू तुम्ही करू शकता. तर आता आपण अजून खोबऱ्याचा किस काढून घेतला आहे, त्यामध्ये बदाम आणि मनुके भाजून घेऊया. तर क्विक तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल की मी नेमका व्हिडिओ कधी टाकला आहे आणि असेच व्हिडिओ छान तुम्हाला बघायला भेटतील. तर आपले ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले. त्यामध्ये हे मिक्स सीड्सचं जे मी मिक्सरमधून बारीक केलेले ते मी भाजून घेते 2 चमचे तूप टाकून. हलका रोस्ट करायचं, त्याला थोडासा सुगंध यायला लागला की ते सुद्धा आपल्या मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचे. 1 बाय 1 सगळे जिन्नस असे तुपावर भाजून घ्यायचे, हलक्या मंद आचेवर. इथे जरी मी तुम्हाला फास्ट दिसत असलं तर खूप मंद आचेवर आणि वेळ घेऊन सगळं भाजून घेतलेलं आहे. थोडं जरी कच्चेपणा जर त्यात राहिला तर लाडवाचा वास येऊ शकतो कुबट, त्यामुळे छान भाजून घ्यायचे सगळं. आणि सर्वात शेवटी गव्हाचं पीठ टाकले मी. तर गव्हाच्या पिठामध्ये 2-3 त्याला भरपूर तूप लागतं, तर 2-3 चमचे तुम्ही तूप ॲड करायचा. त्याला लालसर तांबूस रंगाचं होईपर्यंत छान भाजून घ्या. जसं आपण कडा प्रसादसाठी भाजतो तसं हे गव्हाचं पीठ आपण भाजून घ्यायचं. तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी जर उपवासाचे लाडू बनवायचे असतील तर तुम्ही राजगिऱ्याचं पीठ घेऊ शकता, सिंगाड्याचं पीठ घेऊ शकता, किंवा याऐवजी तुम्ही उडदाच्या डाळीचं किंवा मुगाच्या डाळीचं पीठसुद्धा घेऊ शकता. तुमच्या आवडीनुसार ऑप्शन आहे. बघू शकता साधारणतः छान लालसर तांबूस रंग आलेला आहे गव्हाच्या पिठाला. अजून थोडंसं तूप घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे त्याला. साधारणतः झालेलं आहे आपण भाजून. 5 मिनटं वेळ देऊया याला अजून थोडंसं, आणि कंटिन्यू हलवत राहायचे. आपला हात चालू ठेवायचा आहे, म्हणजे खाली ते आपल्या पॅनला चिटकणार नाही. आता आपलं हे गव्हाचं पीठ भाजून रेडी आहे. तेही आपलं बाकीचं जिन्नस सगळं आपण ताटात काढून घेतले, त्यामध्ये काढून घ्यायचे. शेवटचे 1 चमचा तूप घालून मी त्याला छान मिक्स करून घेतलं आहे. एकजीव होऊ द्यायचं छान. तर तुम्ही बघू शकता सर्वात शेवटी त्यावर जेव्हा बबल यायला लागतील तेव्हा तुमचं गव्हाचं पीठ रेडी आहे. तर आपण हे परातीमध्ये काढून घेऊया आता.
छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपले जे ड्रायफ्रूट आहेत मनुके आणि बदाम मी मिक्सरमधून बारीक करून घेतले. तुम्ही दरदरताही काढू शकता, पण मला बारीक केलेले आवडते कारण की लहान मुलांना चावायला किंवा आपल्या घरात जे वयस्कर असतात त्यांना चावायला ते सोपं जातं. तर सर्वात शेवटी मी 2 चमचे तूप टाकलेलं आहे पॅनमध्ये आणि आपला जो गूळ आहे साधारणतः 250 ग्राम, पाव किलो गूळ आहे हा. तर त्याला छानपैकी मंद आचेवर आधी वितळून घ्यायचं आहे. त्याचा पाकासारखं एक टेक्स्चर होईपर्यंत, जशी आपण चिकी करतो तशा टाईपमध्ये गूळ आपला छान वितळून घ्यायचा आहे. बघा तुम्ही बघू शकता छान तो एकतारी पाकासारखा तो छान वितळलेला आहे. त्यामध्ये मी ते नटमेग पावडर म्हणजे जायफळची पूड टाकलेली आहे. तुम्ही इलायचीसुद्धा टाकू शकता, पण यामध्ये जायफळच छान लागतं. तर हे सगळा जो पाक आहे आपण सगळ्या मिक्सचरवर एकसारखा पसरवून घ्यायचा आणि त्याला गरम गरम असेपर्यंतच मिक्स करायचे, कारण की नंतर जोपर्यंत तो छान हाताला असं सोसवेल असं गरम आहे तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हळूहळू लाडू बांधून घ्यायचे, एक एक गोल 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 लाडू बांधून घ्यायचे. हाताला तूपही लावू शकता. तर असे आपले हे लाडू तयार आहेत.